मी तुमच्यामुळं आत्महत्या करत आहे। मी आत्महत्या केल्यानंतर जो काही हिसाब असेल ते माझ्या मिसेसला आणि माझ्या लेकराला द्यावा। पुण्यातील एका आत्महत्येने राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर आरोप केल्याचा दावा आहे। या प्रकरणात एका बांधकाम प्रकल्पाशी संबंधित काही व्यक्तींची नावेही समोर आली आहेत। पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आर्थिक अडचणी, वाढलेले कर्ज आणि काही व्यावसायिक व्यवहारांमुळे आपण त्रस्त झाल्याचे म्हटले आहे। त्या 3 माणसं आहेत ज्याच्यामुळे मला आत्महत्या करण्याचा मार्केटमध्ये वेळ आला। एक बाळासाहेब शेडगे, दुसरा इशाल केदारी आणि तिसरा राजन शेट्टी। ही कंपनी विजय बिल्डकॉनच्या नावाने चालूच आहे। तरीही तुम्ही आत्ता तरी डोळे उघडा आणि माझं राहिलेलं पेमेंट आणि माझा खरोखर हिसाब, जिथं मी डबल टप्पा लेबरला देऊन बाहेर निघालो, ती डबल टप्प्याचे पैसे 45 लाख रुपये तुम्ही देणं आहे मला। तुम्ही गोड बोलून आम्ही माझ्या न शिकल्याचा फायदा घेतला। जवळ खलीलभाई करून माझं पार वाट लावली तुम्ही। धन्यवाद। ही व्हिडिओ मी वारल्याच्या नंतर, मी आत्महत्या केल्यानंतर तर येवं बघावं आणि काय पेमेंट आहे तो देण्याची इमानदारीनं पूर्ण करावं ही माझी अपेक्षा आहे। मी तर राहणार नाही जगात बघायला, पण तुमची इमानदारी तुम्ही जागवावी आणि इमानदारीला जागावं हीच माझी अपेक्षा आहे। तिघाकडून बी, बाळासाहेब शेडगे, इशाल केदारी आणि राजन शेट्टी। बाकी मागं तर झिरके भरपूर आहेत तुमच्या। बाकीच्याचं नाव घेण्यात मला काही पॉईंट नाही। इशाल केदारीनं पारच बर्बाद केले मला। मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाशी संबंधित जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी उत्कर्ष असोसिएट ही कंपनी स्थापन करण्यात आली होती। या कंपनीत माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह इतर भागीदारांचा देखील समावेश होता। खलील शेख हे या प्रकल्पाची कंत्राटदार म्हणून जोडले गेले होते। दरम्यान वक्फ बोर्डाकडून प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि बांधकाम रखडले। त्यामुळे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आणि कर्जाचा बोजा वाढल्याचा दावा खलील शेख यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला आहे। माझं 1,54,00,000 रुपये तुमच्याकडून येणं आहे। तिथं 4 फ्लॅट शिल्लक आहेत, तरी पण तुम्ही ते 4 फ्लॅट जाणून बुजून विकत नाही। 1 फ्लॅट तुमच्या स्वतःच्या बहिणीला दिला, 3 फ्लॅट भाड्यानं चढविले। तुम्हाला महिन्याला 40,000 रुपये भाडं येतं। तर 2011 पासून तुम्ही 2026 पर्यंत भाडं खाताव। कमीत कमी तिथलं भाडं झालं 72 लाख रुपये, तरी पण तुम्ही एकटेच भाडे खाताव, तुम्ही आणि अमित भाई। ही कुठली पद्धत आहे? मी तुमच्यामुळं आत्महत्या करत आहे। माजी नगरसेवक बाळा शेडगे यांनी धमक्या दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। मात्र या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वक्फ बोर्डाच्या कारवाईमुळे प्रकल्प दीर्घकाळ बंद राहिल्याने आर्थिक संकट निर्माण झाल्याचे सांगितले। तसेच खलील शेख यांच्यावर विविध कर्जांचा मोठा बोजा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ, हस्तलिखित चिठ्ठ्या आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत। आत्महत्येचे नेमके कारण आणि व्हिडिओतील आरोप आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आहे। खलील शेख यांच्या आत्महत्येमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ, हस्तलिखित चिठ्ठ्या आणि आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेले दावे यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। मात्र या व्हिडिओतील आणि चिठ्ठ्यांमधील आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन मधुरा सोबत मी साक्षी प्रभू, न्यूज नेटवर्क 360 पुणे।